विद्यार्थ्यांनो, आशा आहे की आपण सर्व चांगले करत आहात. मी आहे वृषाली. ड्रेनेज हा शब्द विशिष्ट क्षेत्राच्या नदी प्रणालीचं वर्णन करतो. तुम्हाला माहित आहेच की छोटे प्रवाह एकत्र येतात आणि एक नदी बनते, जी शेवटी समुद्रात किंवा महासागरात विलीन होते. या लहान नद्यांना उपनद्या म्हणतात आणि मुख्य नदी आणि तिच्या उपनद्यांद्वारे निचरा होणारा भाग ड्रेनेज बेसिन म्हणून ओळखला जातो. तुम्हाला माहित आहे का? ॲमेझॉन नदीमध्ये जगातील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे आणि गंगा नदीमध्ये भारतातील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे. दोन ड्रेनेज बेसिन वेगळे करणारा डोंगर किंवा उच्च प्रदेश याला पाण्याचं विभाजन असं म्हणतात. तर आज 10वीच्या सामाजिक अभ्यासातून भारतीय नद्या आणि जलसंपत्ती हा विषय समजून घेऊ. शिकण्याचे परिणाम. आपण हे जाणण्यास सक्षम असाल. नदीचं कार्य आणि भारतातील नदी प्रणाली. हिमालयातील नद्या. सिंधू प्रणाली, गंगा प्रणाली, ब्रह्मपुत्रा प्रणाली. भारतीय द्विकल्पीय नदी. नद्यांचं महत्व. तलाव, कायमस्वरूपी किंवा तात्पुरती तलाव. नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव. गोड्या पाण्याचे तलाव किंवा सॉल्ट लेक. बैल धनुष्य तलाव. लगून तलाव. अर्थव्यवस्थेत नद्यांची भूमिका. नदी प्रदूषण. नदी प्रदूषणाची कारणं. नद्या स्वच्छ करण्यासाठी कृती योजना. मुख्य शब्द. उपनदी, मोठ्या नदी किंवा तलावात वाहणारी नदी किंवा प्रवाह. ड्रेनेज. ड्रेनेज ही प्रणाली किंवा प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखाद्या ठिकाणाहून पाणी किंवा इतर द्रव काढून टाकले जातात. मेंढर नदीचं वळण किंवा वाकणं. बारमाही नदी. बारमाही नद्या म्हणजे वर्षभर वाहणाऱ्या नद्या. भूजल. भूजल म्हणजे जमिनीखालील माती, वाळू आणि खडक यांच्यातील भेगा आणि जागांमध्ये आढळणारं पाणी. आपण संकल्पना नकाशाचं निरीक्षण करूया. भारतातील ड्रेनेज सिस्टीम 3 फिजिओग्राफिक युनिट्सच्या उत्क्रांतीसह विकसित आणि समायोजित झाली आहे. एक म्हणजे हिमालय, दुसरी द्विकल्पीय पठार आणि तिसरी इंडो गंगेचं मैदान. त्याच्या उत्पत्तीच्या आधारावर
भारतातील ड्रेनेज सिस्टीमचं ढोबळपणे 2 भागात विभागलं जाऊ शकतं. श्रेणी: हिमालयातील नद्या, द्वीपकल्प पठार. हिमालयातील नद्या या 3 तत्वांशी संबंधित आहेत. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. या नद्या एकमेकांच्या काही किलोमीटरच्या आत एकाच प्रदेशातून उगम पावतात आणि पाण्याच्या विभाजनाने विभक्त होतात. ते प्रथम पर्वतांच्या मुख्य अक्षराला समांतर वाहतात. मग ते उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पोहोचण्यासाठी प्रचंड पर्वत साखळी कापून दक्षिणेकडे अचानक वाकतात. या प्रक्रियेत त्यांनी खोल व्ही आकाराच्या खोऱ्या कोरल्या आहेत. हे सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी चांगलं प्रदर्शित केलं आहे. हिमालयातील नद्या बारमाही आहेत. याचं कारण म्हणजे नद्यांना पाऊस तसेच वितळणारा बर्फ पुरवला जातो. सिंधू प्रणाली: मानस सरोवराजवळ तिबेटमधील कैलास पर्वतांच्या उत्तरेकडील उतारामध्ये सिंधूचा उगम होतो. ते तिबेटमधून उत्तर पश्चिम दिशेने जाते. ते जम्मू काश्मीरमधील भारतीय हद्दीत प्रवेश करते. भारतातील सिंधूच्या मुख्य उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज आहेत. हे भारतातील जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश करतात. गंगा प्रणाली: गंगेला दुहेरी स्रोत आहेत. मुख्य स्रोत गंगोत्री हिमनदी आहे, ज्याला भागीरथी म्हणतात. दुसरी बद्रीनाथाच्या उत्तर पश्चिम दिशेला सतोपंथ हिमनदी आहे. जिथे त्याला अलकानंदा म्हणतात. देवप्रयाग येथे दोघे मिळून हरिद्वारच्या टेकड्यांमधून निघणारी गंगा नदी बनते. गंगा नदीला मोठ्या संख्येने उपनद्या जोडल्या जातात. त्यापैकी बहुतेकांचा उगम हिमालय पर्वतरांगांमध्ये होतो, परंतु त्यापैकी काहींचे स्रोत द्विकल्पीय पठारात आहेत. ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये त्सांगपो म्हणून ओळखली जाते. मानस सरोवराजवळील कैलास पर्वत श्रेणीतील चेमायुयुंगडुंग महानदीच्या थुंकीतून उगवते.
ती दक्षिण तिबेटमधून पूर्वेकडे वाहते. लोत्से झोंगजवळ ते सुमारे 640 किलोमीटरच्या विस्तृत जलवाहिनीमध्ये उघडते. त्यानंतर नदी एका पाठोपाठ रॅपिड्समधून वाहते. ते भारतातील अरुणाचल प्रदेशातून नैऋत्येकडे मोठ्या वळणावर प्रवेश करते. प्रथम सियांग आणि नंतर दिहंग म्हणून. आसाम खोऱ्यात उदयास येत असताना तिला दिबांग आणि लोहित या दोन उपनद्या जोडल्या गेल्या आहेत. येथून नदी ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. भारतीय द्विकल्पीय नद्या. ज्या नद्या पश्चिम घाटातून निघतात आणि पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात विलीन होतात, त्यांना पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणतात. पश्चिम घाट हे मुख्य द्विकल्पीय नद्यांमधील पाण्याचं विभाजन आहे. जे त्यांचं विसर्जन करतात. बंगालच्या उपसागरातील पाणी आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या छोट्या नाल्या. विंधी आणि सातपुडा पर्वतातून निघालेल्या नद्या अरबीमध्ये विलीन होतात. समुद्रानंतर पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. नर्मदा आणि ताप्ती वगळता बहुतेक प्रमुख द्विकल्पीय नद्या पश्चिमेकडून कास्टकडे वाहतात. द्विकल्पाच्या उत्तर भागात उगम पावणारे चंबळ, सिंध, बेटवा, केन आणि सोन हे गंगा नदी प्रणालीशी संबंधित आहेत. महानदी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या द्विकल्पीय ड्रेनेजच्या इतर प्रमुख नदी प्रणाली आहेत. प्रायद्वीपीय नद्या निश्चित प्रवाह, मेंडर्स अनुपस्थिती आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा बारमाही प्रवाह नसल्यामुळे वैशिष्ट्यीकृत आहेत. गोदावरी ही सर्वात मोठी द्विकल्पीय नदी प्रणाली आहे. या नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जवळ त्र्यंबक येथे असून तिचं पाणी बंगालच्या उपसागरात सोडतं. नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतरांगांमध्ये उगवते. तापी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगवते. महानदी छत्तीसगडच्या उंच प्रदेशात उगवते. कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील झऱ्यातून उगवते.
कावेरी नदी पश्चिम घाट सरोवरांच्या ब्रह्मगिरी रांगेत उगवते. तलावे पाण्याचा मोठा साठा तलाव म्हणून ओळखला जातो. ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. आपल्या देशात अनेक तलाव आहेत. तलावांचे प्रकार: कायमस्वरूपी किंवा तात्पुरती तलाव. ज्या सरोवरांमध्ये सर्व ऋतूंमध्ये पाणी असतं त्यांना कायमस्वरूपी तलाव असं म्हणतात. काही सरोवर ज्यांना फक्त पावसाळ्यात पाणी असतं त्यांना तात्पुरते तलाव म्हणतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव: हिमनद्या, वारा किंवा पाण्याच्या क्षरण क्रियांमुळे जी सरोवर तयार होतात त्यांना नैसर्गिक सरोवरे म्हणतात. उदाहरणार्थ दल आणि वुलर तलाव श्रीनगर, भीमताल आणि नैनिताल उत्तराखंड. गोड्या पाण्याचे तलाव किंवा सॉल्ट लेक: ज्या तलावांमध्ये ताजं पाणी असतं त्यांना गोड्या पाण्याचे तलाव म्हणतात. उदाहरणार्थ दल आणि वुलर तलाव श्रीनगर, भीमताल आणि नैनिताल उत्तराखंड. बैल धनुष्य तलाव: जेव्हा एखादी नदी मंद गतीने सापासारखी सपाट भागात खोल वळण घेऊन वाहते तेव्हा तिला डेमरिंग नदी म्हणतात. काही काळानंतर हे वळण मुख्य नदीतून कापलं गेलं. याला कट ऑफ लुपला ऑक्सबो लेक असं म्हणतात. लगून तलाव: जेव्हा एखाद्या मोठ्या पाण्याच्या शरीरापासून बॉरियर रीफ, कोरल रीफ किंवा कोणत्याही नैसर्गिक अडथळ्याने विभक्त झाल्यामुळे तलाव तयार होतो तेव्हा त्याला लगून तलाव म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ चिलिका तलाव ओडिसा मधला, पुलिकट तामिळनाडू तलाव आणि कोल्लेरू तलाव आंध्र प्रदेश. अर्थव्यवस्थेत नद्यांची भूमिका: मानवी इतिहासात नद्यांना खूप महत्त्व आहे. नद्यांचं पाणी हे मूलभूत नैसर्गिक स्रोत आहे जे विविध मानवी क्रियाकल्पांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक वस्त्या होत्या. हडप्पा सभ्यता किंवा मेसोपोटेमिया सभ्यता यासारख्या नदी काठावर स्थापित होत्या. नद्यांचा उपयोग सिंचन, जलवाहतूक, जलविद्युत निर्मिती इत्यादींसाठी केला जातो. भारतातील शेतीच्या विकासासाठी नदीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. ते केवळ सुपीक मैदानच देत नाहीत तर सिंचनासाठी पाणी देखील देतात. नदी प्रदूषण:
जेव्हा घरगुती, नगरपालिका, औद्योगिक आणि शेतीच्या वाया जाणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता घसरते, तेव्हा त्याला नदी प्रदूषण असं संबोधलं जातं. हे घरगुती आणि इतर कारणांसाठी घाण करतं. नदी प्रदूषणाची कारणं: औद्योगिक कचरा, सांडपाणी आणि सांडपाणी, तेल गळती आणि गळती, शेती आणि ग्लोबल वॉर्मिंग. नद्या स्वच्छ करण्यासाठी काही कृती योजना पाहू. 1985 मध्ये गंगा कृती योजना अर्थात GAP लॉन्च करून देशातील नदी स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1995 मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन योजना म्हणजेच NRCP अंतर्गत इतर नद्यांचा समावेश करण्यासाठी गंगा कृती योजनेचा विस्तार करण्यात आला. NRCPचे उद्दिष्ट प्रदूषण कमी करण्याच्या कार्याच्या अंमलबजावणीद्वारे देशातील प्रमुख जलस्रोत असलेल्या नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणं हे होतं. नमामि गंगे कार्यक्रम हा एकात्मिक संवर्धन अभियान आहे, जो फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जून 2014 मध्ये गंगा या राष्ट्रीय नदीचं प्रदूषण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचे दुहेरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने नमामि देवी नर्मदे नावाच्या योजनेद्वारे नर्मदा नदी संवर्धन अभियान हाती घेतलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे नदीचं कार्य आणि भारतातील नदी प्रणाली. हिमालयातील नद्या, सिंधू प्रणाली, गंगा प्रणाली, ब्रह्मपुत्रा प्रणाली, भारतीय द्विकल्पीय नदी, नद्यांचे महत्त्व, तलाव आणि तलावांचे प्रकार, अर्थव्यवस्थेत नद्यांची भूमिका, नदी प्रदूषण, नद्या स्वच्छ करण्यासाठी कृती योजना. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.